नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण औंध संस्थानात शिकण्यासाठी गेलेला श्याम घरी का परतला ही कथा ऐकली. आजच्या भागात आपण श्यामच्या घरी खाण्यापिण्याचे किती हाल होत होते ही कथा ऐकणार आहोत. रात्र 36वी. तेल आहे तर मीठ नाही. आजचे पेळू चांगले नाहीत. सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाही. गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकाने विचारले. आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले, गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तेथे आला. त्याने ते बोलणे ऐकले. अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे. त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हायला मनही प्रसन्न पाहिजे, राम म्हणाला. सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न, असा तुकारामाचा चरण आहे. श्याम कोठे गेला आहे गोविंदा? रामने विचारले. ते मगाशी तर वरती होते, भिका म्हणाला. ते त्या आईलाबाईकडे जाणार होते. ती बरीच आजारी आहे म्हणतात. गोविंदा म्हणाले. काय एक एक नाव. आईलाबाई हे काय नाव आहे का रे? भिकाने विचारले. अरे, आईलाबाई म्हणजे अहल्याबाई. अहल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागेल, असे तो म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला. काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले. काही नाही. ती आईलाबाई कशी आहे? त्याने विचारले. तिला गावाला पाठवली त्यांनी, श्याम म्हणाला. बरी होईल का? पोरं बाळे लहान आहेत, भिका म्हणाला. कोणाला माहीत, आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला. भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते. भांड्यांकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला. जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते, भिका म्हणाला. का? आजचे पेळू चांगले नाही का झाले? श्यामने विचारले. माझे तर सूत तुटत नव्हते, श्याम म्हणाला. तुमचे पेळू पाहिले असतील, भिका म्हणाला. नाही रे, आज मी कापूस पिंजला. त्यानेच बनवले पेळू मी. माझ्या पुडीत ठेवले. मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते, गोविंदा म्हणाला. झोप न यायला काय झाले? आम्हाला बरी झोप येते, राम म्हणाला. तुम्ही खूप काम करता. झोप लागायला दिवसा तप करावे लागते. शरीर झिजवावे लागते, श्याम म्हणाला. तू नाही वाटते काम करीत. सकाळी विहिरीजवळ झाडायला आज तूच गेलास, राम म्हणाला. परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडून दिले? मी काम करू नये असे तुम्हाला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ? श्यामने विचारले. अरे, तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करून दिले नाही, राम म्हणाला. लोक यायला लागले. घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला. घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली. आमच्या घरी आता अडचण पडे. साऱ्यांचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही असे चालले होते. कधी चुलीला लावायला ढलपी नसे, थारळ्यात घालायला गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे जणू चव येत असे. काय करेल बिचारी? अब्रूने दिवस काढत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या मुंबईला मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एक तर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी. त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले. ब्राह्मण वस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते.
आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीण बाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव खूप मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत असत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन. मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावेचे त्यांनी कबूल केले. आईच जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण टाकी. शाम असता येथे तर सारे दळून टाकता असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे. दळता दळता तिचे डोळे भरून येत. कंठ दाटून येईल. ऊर भरून येईल. हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे 4 पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणि क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. शेकडो पणत्या त्यावेळी लागत असत. परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करायची? आई त्या पेन्शनरीण बाईंना म्हणाली, तुमचे धुणे बिणे सुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार? दुसरे काही काम सांगत जा. त्या पेन्शनरीण बाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळणपणापासून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवा पालट करायला ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूच्या अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलीला नाऊमाकू घालीत जाल? आई म्हणाली, हो, आनंदाने करीन. मला हे काम आवडते हो. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री घरी आली होती. माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे. आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावायला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने 3ऱ्या प्रहरी ठेवली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे असे आईला वाटे. त्या लहान मुलाला नाहू घालतानाही तिला खूप आवडे. त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो 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 बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई नाहूमाकू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले. हे टवटवीत दिसू लागले. इंदूच्याही प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. राधाताईंची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला? 1 पुरे हो, आई म्हणाली. घ्या हो यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करायची? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो. आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. देवा, माझी लाज सारी तुला, असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिने थोडे तेल, थोडे तूप आणले. 1 नारळ आणला. थोड्या करंजा व 4 अनारसे तिने केले. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या तिने लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. 4 आणि पुरुषोत्तमाने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमाला 1 पिटूक नळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली तर परिग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येई, थोडा दमही लागे. तरीही गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ढकलत होती. तुळशीचे लग्न झाले. पुरुषोत्तमाने घोरीवड्यातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसादेवी, माझी अब्रू आहे तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला
हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.